नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्स हे 8वं प्रकरण सुरू केलं होतं. त्यामध्ये महत्त्वाच्या जर्नल एंट्रीज आपण अभ्यासणार आहोत. 4 एंट्रीज महत्त्वाच्या आहेत. पहिले आहे बघा ॲप्लिकेशन मनी, त्याच्या 2 एंट्र्या. सेकंड आहे अलॉटमेंट मनी, त्याच्या 2 एंट्र्या. तिसरे आहे फर्स्ट कॉल आणि चौथी आहे फायनल कॉल. या संदर्भात आपण काल जर्नल एंट्र्या अभ्यासला. हा इश्यू ऑफ शेअर या टॉपिकला कॉम्प्युटरचा टॉपिक थेअरी ऑर येणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटरची थेअरी पण करा आणि हा टॉपिक पण केला तरी चालेल. बघा, पहिला प्रॉब्लेम आज आपण बघतोय. व्यवस्थित सर्वांनी लक्ष द्या. या ठिकाणी बघा, गजानन लिमिटेड इश्यूड विक्रीला काढले 60,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच. म्हणजे गजानन लिमिटेडने 60,000 शेअर 10 रुपयाप्रमाणे काढलेले आहेत. ते कसे डिवाईड केलेले आहेत बघा. पेएबल ॲज ॲप्लिकेशन ₹3. ॲप्लिकेशनला 3 रुपये आहेत. अलॉटमेंटला सुद्धा 3च रुपये येत आहेत. फर्स्ट कॉलला 2 रुपये आहे आणि फायनल कॉलला या ठिकाणी बघा 2च रुपये आहेत. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला द शेअर subscribed and all the amount due was received past necessary journal entry in the books of गजानन लिमिटेड. म्हणजे या ठिकाणी 4 स्टेपमध्ये पैसे गोळा केलेले आहेत. महत्त्वाचं यातलं बघा, मी परत एकदा सांगतोय की 60,000 शेअर महत्त्वाचे आहेत. 10 रुपयाप्रमाणे विकायचे आहेत. ॲप्लिकेशनला या ठिकाणी लक्षात घ्या 3 रुपये. नंतर अलॉटमेंटला या ठिकाणी थांबा, ॲप्लिकेशनला त्यांनी म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 8 म्हणजे या ठिकाणी 2 रुपये ॲप्लिकेशनला आहेत. ते इथं त्यांचं द्यायचं राहिलं. ॲप्लिकेशनला 2, अलॉटमेंटला 3 आहेत. फर्स्ट कॉलला पण 3 आहेत आणि फायनल कॉलला 2 रुपये आहेत. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्याला एंट्री करायची. लक्षात घ्या. आता ही जर्नलचं या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. आणि मग सुरुवातीला एक एक एंट्री व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 60,000 शेअर आपण विकले म्हणल्यानंतर पहिल्यांदा पैसे आले बघा. एंट्री काय होईल? बँक अकाउंट डेबिट 60,000 गुणिले 2. 60,000 गुणिले 2 बघा 1,20,000 येईल. टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन 1,20,000. म्हणजे आपल्याला बँक टू ॲप्लिकेशन ही एंट्री केली. इक्विटी शेअर दरवेळी लिहायचं. म्हणजे पहिली एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट टू शेअर इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. नॅरेशन बघा, बिईंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ऑन 16,000 शेअर ॲट ₹2 पर शेअर रिसिव्ड. 2 रुपयाप्रमाणे आपल्याला पैसे मिळाले. म्हणजे एंट्री होणार आहे तुमची बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अमाऊंट. नंतर दुसरी एंट्री या ठिकाणी लक्षात घ्या, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,20,000. 1,20,000. बिईंग बघा, ॲप्लिकेशन मनी ऑन 16,000 इक्विटी शेअर ₹2 पर शेअर ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला इक्विटी शेअर ॲप्लिकेशनचे पैसे कॅपिटलला ट्रान्सफर करायचेत. म्हणजे कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स असतो, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर आता पुढं तिसरी बघा, या ठिकाणी अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री. मग ती एंट्री कशी होणार आहे बघा. तिसरी इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 60,000 गुणिले 3 बघा 1,80,000 आलं. टू शेअर कॅपिटल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000. म्हणजे शेअर अलॉटमेंट टू शेअर कॅपिटल 1,80,000. 1,80,000. आता या ठिकाणी अलॉटमेंटचे पैसे मिळाले. मग एंट्री बघा चौथी, बँक अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 1,80,000. म्हणजे एंट्री येणार आहे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि नॅरेशन बघा काय येईल, बिईंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ऑन 60,000 शेअर ॲट ₹3 रिसिव्ड. म्हणजे 3 रुपयेप्रमाणे पैसे मिळालेले आहेत. म्हणजे बँक टू अलॉटमेंट.
त्यानंतर पुढं या ठिकाणी फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री बघा या ठिकाणी होणार आहे, लक्षात घ्या. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000 1,80,000 म्हणजे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 1,80 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000. बिईंग काय येणार आहे बघा, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ऑन 60,000 शेअर ॲट ₹3 ड्यू, 3 रुपयाप्रमाणे ते ड्यू असणार आहे. म्हणजे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल टू शेअर कॅपिटल अकाउंट ही एंट्री होणार आहे. आता फर्स्ट कॉलचे पैसे मिळाले, एंट्री काय होणार आहे बघा, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 1,80,000 1,80,000. बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर ॲट ₹3 रिसिव्ड, म्हणजे बँक टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट ही एंट्री होणार आहे. पैसे मिळाल्याच्या अगोदर ड्यूची एंट्री, नंतर रिसिव्डची एंट्री. आता सगळ्यात शेवटी फायनल कॉलचे पैसे आपल्याला मिळणार. पहिल्यांदा ड्यूची एंट्री बघा, इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट बघा 60,000 गुणिले 2 1,20,000 1,20,000 म्हणजे फायनल कॉल अकाउंट डेबिट टू कॅपिटल म्हणलं तरी बरोबर आहे. आणि आता फायनल कॉलचे पैसे मिळाले बघा, एंट्री काय होईल 8वी, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 1,20,000 1,20,000 म्हणजे बँक टू फायनल कॉल अशी एंट्री शेवटची होणार आहे. आणि मग नॅरेशन बघा, बिईंग फायनल कॉल मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर ॲट ₹2 पर शेअर रिसिव्ड, 2 रुपयाप्रमाणे त्याचे पैसे मिळालेले आहेत. म्हणजे एंट्री होणार आहे तुमची बँक अकाउंट डेबिट टू फायनल कॉल अकाउंट 1,20,000 1,20,000. तर अशा पद्धतीने आपल्याला या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत, लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा बघा ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, बँक टू ॲप्लिकेशन, नंतर तेच कॅपिटलला ट्रान्सफर केले की ॲप्लिकेशन टू शेअर कॅपिटल, ते इक्विटी शेअर शब्द व्यवस्थित लिहायचा आपण. नंतर तिसरे आहे बघा या ठिकाणी अलॉटमेंट ड्यूची एंट्री बघा, अलॉटमेंट ड्यूची एंट्री शेअर ही अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू कॅपिटल, इक्विटी शेअर मनाने शब्द लिहा. नंतर अलॉटमेंटचे पैसे मिळाले, बँक टू अलॉटमेंट. नंतर या ठिकाणी फर्स्ट कॉल मनी ड्यूची एंट्री काय येणार आहे लक्षात घ्या, फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आणि फर्स्ट कॉलचे पैसे मिळाले, बँक अकाउंट डेबिट टू फर्स्ट कॉल अकाउंट. सगळ्यात शेवटी या ठिकाणी लास्टला सगळ्यात शेवटी बघा लास्टला आपल्याला काय दिलं आहे त्यांनी की फायनल कॉल अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, इक्विटी शेअर शब्द दरवेळी लिहायचा. आणि फायनलचे पैसे मिळाले, बँक अकाउंट डेबिट टू फायनल कॉल अकाउंट, सेकंड अँड फायनल अर्थ एकच आहे. तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला या बेसिक 8 एंट्री समजल्या की अमाऊंट फक्त चेंज होत राहणार आहे, लक्षात घ्या. हा सिम्पल प्रॉब्लेम दिलेला आहे. तर या पद्धतीने हा सिम्पल प्रॉब्लेम आपण व्यवस्थित सॉल्व केलेला आहे. जरी कुणाला काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही हा प्रॉब्लेम अगोदर व्यवस्थित लिहा, तुमच्या बुकमधलाच आहे. नोटबुकमध्ये प्रॉब्लेम लिहा, एंट्रीज करा आणि त्या पद्धतीने ज्या काही शंका असतील त्या विचारा. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण हा तुमचा इक्विटी शेअरचा पहिला प्रॉब्लेम अभ्यासला. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा आणि त्याच्या एंट्रीज करा. जरी काही शंका असतील तरी विचारा. पण यामध्ये महत्त्वाचा भाग काय आहे लक्षात घ्या की आपण किती शेअर्स विक्रीला काढले, 60,000 10 रुपयाप्रमाणे. मग ॲप्लिकेशनला 2 रुपये आहेत बघा, अलॉटमेंटला 3 रुपये आहेत, फर्स्ट कॉलला पण 3 आहेत आणि फायनल कॉलला 2 रुपये आहेत, लक्षात घ्या. तर हे या ठिकाणी बेसिक सूत्र समजलं की तुम्हाला हा प्रॉब्लेम हा टॉपिक व्यवस्थित समजणार आहे. आणि या टॉपिकला फक्त जर्नल एंट्रीजच आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासलेला आहे.
तुम्हाला काही शंका असतील तर विचारा आणि सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून, अतिशय सोपा छोटा प्रॉब्लेम आहे, तो व्यवस्थित लिहा आणि तो सॉल्व करा. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबूया. प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून सॉल्व करा. थँक्यू, धन्यवाद.